भारतानं पाकिस्तानला आता आणखी एक दणका दिलाय। पाक विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र बंद करणार आहे। उच्चस्तरीय पातळीवर हवाई क्षेत्र बंदचा हा विचार सध्या सुरू आहे आणि पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरावर बंदी घालण्याबाबत सुद्धा हालचाली सुरू आहेत। भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा हा विचार करत आहे। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई होणार आहे। भारत पाकिस्तानी जहाजांना त्यांच्या बंदरावर बंदी घालण्याचा विचार सुद्धा सध्या सुरू आहे आणि यापूर्वी पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलेलं होतं। भारताने आधी सिंधू जलकरार निलंबित केलेला आहे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे। दोन्ही उच्चायुक्तालयांमध्ये कर्मचारी कपात करण्याचं सुद्धा नियोजन आहे आणि या सर्व मुद्द्यांबाबत आणखी चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत। उर्वशी, काय काय नेमकी या संदर्भातले सध्या सविस्तर अपडेट आहे? चहूबाजूनी कोंडी करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत। इंडियामध्ये वेगवेगळ्या लेवलच्या ज्या आपल्या मीटिंग्स होत आहेत, मग त्या संरक्षण मंत्री यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। वेगवेगळे दुसरे मीटिंग झाले, सीडीएस ही होते त्या मीटिंगमध्ये, एका मीटिंगमध्ये। ते सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या काय एक स्ट्रॅटेजीज आहेत त्या भारताने प्लॅन केला आहे पाकिस्तानला घेऊन। त्या स्ट्रॅटेजीज प्लॅन केले जात आहेत आणि त्यातलाच एक मुद्दा म्हणजे एअर स्पेसला बंद करण्याचा। हेही समजून येत आहे की जितके पण पाकिस्तानी शिप आहेत, जे जहाज आहेत, ते भारताने बंद केलं आहे। त्यांना कन्सिडर करणार नाहीये। वेगवेगळे जे पोर्ट्स आहे, खास करून कराची पोर्ट आणि दुसरे जे पोर्ट आहे, त्या सगळ्यांना लक्षात घेऊन जे आहे जहाज जे असतील पाकिस्तानचे ते बंद करण्यात येणार। इंडिया एक कोणता असा आपण सांगतो की उत्तर देत नाहीये पाकिस्तानला, पण वेगवेगळ्या लेवलवर आज जेव्हा 29 तारीख आहे तर मेडिकल व्हिसावाले पण जे पाकिस्तानी आहेत त्यांनाही बाहेर काढण्याचं जे आहे हे केलंय। आता एअर स्पेस बंद करण्याचंही प्लॅन केलं जात आहे आणि म्हणजेच सगळे जे पाकिस्तानचे कॅरियर्स आहेत ते चायना आणि श्रीलंकाच्या मार्गे जाणार आणि ह्याचा खूप मोठा फटका पाकिस्तानला भेटणार आहे असं समजून येतं। ठीक, उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। तर वेगवेगळ्या पद्धतीने आता ही रणनीती आखली जाते। हवाई क्षेत्र बंद करण्याच्या हालचाली आहेत। विविध बंदरांवर आता पाकिस्तानी जहाजांना बंदी असणार आहे। भारताकडून ही मोठी पावलं उचलली जात आहेत आणि निश्चितच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अशा प्रकारे रणनीती आखली जाते।